सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. खरं तर गुरुजनांना आपण आदरणीय म्हणतो, परंतु तुम्ही विद्यार्थी आहात तरी सुद्धा मी तुम्हाला आदरणीय हा शब्द वापर करतोय. व्याकरण दृष्ट्या हा वाक्य चुकतात प्रिय विद्यार्थी मित्रांनो असं म्हणायला पाहिजे. तरी सुद्धा मी तुम्हाला खूप रिस्पेक्टफुल वर्ड उपयोग करून मी बोलत आहे. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. 2026च्या महाराष्ट्र सेट परीक्षेची जाहिरात लवकरात येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे. तर ही येणारी महाराष्ट्र सेट परीक्षेत आपल्याला मोठं यश मिळवायचं आहे. त्याच्यासाठी जो नियोजन आहे ते नियोजन सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे. प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो. प्रत्येक दिवसात कॉम्पिटिशन वाढत आहे. त्यामुळं मी आधी तुम्हाला हात जोडून नम्रपूर्वक एक विनंती करतो की आपल्याला ही परीक्षा द्यायचं आहे का नाही हे तुम्ही ठरवा. मग त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे हे मी सांगत आहे. तुम्ही पेपर द्या असं मी म्हणत नाही. नोकरी मिळतात न मिळतात ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण असं अनेक अडचणी समाजात आहे. कारण काय होतं माहितीये का, दरवेळी रिझल्ट का येत नाही किंवा रिझल्ट कमी का पडतो, का तुमचा रिझल्ट येत नाही, का तुम्ही रिझल्ट मध्ये फेल होताय, का तुम्हाला 2-3 मार्काने तुम्ही खचताय, का तुम्ही सेट परीक्षेत तुम्ही दरवेळी नपास होताय किंवा नपास का होतो आपण, तर त्याला प्रमुख म्हणजे मी म्हणतो 50% कारण हा एकच कारण आहे की पेपर द्यायचं का नाही हे ठरवून पेपर देत नाही. उग म्हणून आपण पेपर देत असतो. मॅक्झिमम 50% किंवा 70% म्हटलं तरी चालेल. 70% विद्यार्थी सहज जाऊन पेपर लिहितात. सिरियसनेस असलेले विद्यार्थी फक्त 30% आहे. त्यामुळे पेपर द्यायचं का नाही हे तुम्ही ठरवा. जर द्यायचंच असेल तर पूर्ण तन, मन आणि धन तिन्ही गोष्टींचा वापर करून आपल्याला येणारी महाराष्ट्र सेट परीक्षा पास व्हायचं आहे. आणि एकदा हातात घेतलं की मला सेट पास व्हायचंच आहे, त्यावेळी पाठीमागं बघू नका, इतरांचं नेगेटिव्ह विचार ऐकू नका, घरच्यांना एकदा समजावून सांगा आणि मग पेपरकडे पूर्ण वेळ द्या. जरी तुम्ही कुठलं तरी एखाद्या कॉलेजमध्ये CHB वर काम करत असाल तर हात जोडून विनंती आहे तो सोडा. सर असं कसं हो सर, सोडलंच पाहिजे, कारण पूर्ण वेळ द्या. एकदा तुम्ही सेट परीक्षा पास व्हा, मग नंतर आपल्याला कुठल्याही कॉलेजेसमध्ये, सिनियर कॉलेज असू द्या, तिथं तुम्हाला CHB वर तुम्हाला काम मिळतो, सेवा मिळतो, नोकरी मिळतो. हा, विदाउट सर्टिफिकेट जर तुम्ही कॉलेजमध्ये काम करत असाल तर तुमचा शोषण होईल, तुमचा पिळवणूक होईल, ही मात्र सत्य शब्द मी तुम्हाला सांगत आहे बघा. आणि एकदा तुम्ही परीक्षा पास झाला तर तुमच्या स्वतःमध्ये एक प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या साहाय्याने आपलं पुढील जो जीवन आहे, पुढचा जो फ्युचर आहे तो अवलंबून आहे. आणि सेट परीक्षा पास होत असताना पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास व्हायला पाहिजे. बघा, तुम्ही पहिल्या अटेम्प्ट, यार फोन मध्ये नोंद मात्र, पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होताय का दुसरा अटेम्प्ट, त्याचं देणं घेणं नाही. फक्त पूर्ण वेळ, पूर्ण डिवोशन देऊन जर तुम्ही अभ्यास केला तर रिझल्ट मिळतो. हा, नोकरी सोडायचं होत नसेल तर मॅक्झिमम वेळ, तुमचा जो वेळ आहे तो वेळ तुम्ही ह्या परीक्षेकडे द्या. तर सेट परीक्षा जी आहे, संपूर्ण देशात जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन फिरून आलो, पेपर देऊन आलो, त्यावेळी मला अभिमान वाटला की आपला महाराष्ट्राचा जो सेट परीक्षा आहे, दरवर्षी घेणारा हा आपला महाराष्ट्र सेट परीक्षा. असं परीक्षा कुठल्याही राज्यात दरवर्षी होत नाही.
आणि सर्वात जुनं सेट एक्झाम घेणारं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. 1995 पासून ही महाराष्ट्र सेट परीक्षा होत आहे. सो पुन्हा एकदा हात जोडून विनंती, पेपर 1 कडे जो आपला 300 गुणांचा हा पेपर आहे, पेपर 1 100 गुण आहे आणि पेपर 2 200 गुण आहे. तर महाराष्ट्र सेट परीक्षा पास होण्यामध्ये पेपर क्रमांक 1 महत्वाचा आहे. पेपर 1 कडे जर तुम्ही थोडं सिरियसने, थोडं नाही पूर्ण सिरियसने जर तुम्ही बघितला, सिलेबस जर व्यवस्थित पाहिलं, तर लगेच लक्षात येतो की पेपर 1 मध्ये एकूण 10 टॉपिक आहे आणि 10 टॉपिक प्रत्येक टॉपिकवरनं 5-5 प्रश्न विचारतात आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे. म्हणजे 50 प्रश्न 100 गुण. नेगेटिव्ह सिस्टीम नाही. तर 7 एकूण 10 चॅप्टर पैकी 7 चॅप्टरचा अभ्यास व्यवस्थित होणं अपेक्षित आहे. 3 घटकांचा अभ्यास जरी कच्चा असला तरी 7 टॉपिकवर तुमचा कमांड पाहिजे. आणि पेपर 1 हा एक टर्निंग पॉइंट आहे. ज्यांचा पेपर 1 स्ट्रॉंग आहे, ज्यांचा पेपर 1 कडे जास्त लक्ष आहे, ज्यांचा पेपर 1 कडे स्पेसिफिक कन्सेप्ट समजून घेतात, तो विद्यार्थी सेट परीक्षा सहजरित्या पास होतात. आणि पेपर 1 चा जो 100 गुण आहे, 100 गुणापैकी बघा, तुम्ही अभ्यास न करता जाऊन पेपर दिला तरी तुम्हाला 50 मार्क मिळतो. अभ्यास अजिबात करू नका, जाऊन पेपरला बसा. 40 मार्क कंपल्सरी, 40 ते 50 मार्क कंपल्सरी तुम्हाला भेटतात विदाऊट स्टडी. मग आता इथं आपल्याला स्टडी करून पेपर द्यायचा आणि स्टडी करून पेपर दिलं तर सहज, म्हणतो मी सहज, ज्यांचा पेपर 1 ला 100 गुणापैकी 60च्या पुढे मार्क मिळतो, 60 म्हणा, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 60च्या पुढे पेपर 1 मध्ये मार्क मिळत असेल तर तुम्ही सेट परीक्षा पास. 60च्या आत तुम्ही घेत असेल तर नो. म्हणून पेपर 1 ला तुम्ही जास्त लक्ष द्या. आणि पेपर 1 चा अभ्यास करत असताना हे पेपर 1 चा इम्पॉर्टंट आहे, त्याचं महत्व तेच आहे. पेपर 1 ज्यांचा स्कोर आहे तो परीक्षा पास होतो. आतापर्यंत जेवढं मी प्रत्येक राज्यांच्या सेट परीक्षा पास झालो, हा केवळ पेपर 1 मुळेच. माझा एव्हरेज मार्क आहे 80 गुण. प्रत्येक वेळी ज्या ज्या सेट मी दिलं होतं त्यावेळी 80+ मार्क मला मिळाला. 80, 78, 82, 84, 86, 76, 74. त्यामुळं पेपर 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पेपर 1 चा जो सिलेबस आहे, तो सिलेबस जर तुम्ही पाहिलं, स्पेसिफिकली सिलेबस व्यवस्थित अनालिसिस करा. आणि सिलेबस स्पेसिफिक तुम्ही बघितलं, प्रत्येक घटक बघितलं पेपर 1, त्याच्यामधला पहिला घटक टीचिंग अप्टिट्यूड, त्याच्यामधलं त्याचा व्याख्या काय, त्याचा उद्देश काय, त्याचा स्टेप्स काय, म्हणजे टू द पॉइंट तुम्ही स्पेसिफिक पॉइंट समजून घ्या. आणि दरवेळी क्वेश्चन पेपरमध्ये कन्सेप्ट रिपीट होतात. क्वेश्चन्स रिपीट होत नाही, कन्सेप्ट रिपीट होतात. कन्सेप्ट आता पाठीमागील दरवेळी तुम्ही 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. पाठीमागील फक्त आता 2026च्या सेट तुम्ही देत आहे, 2025, 2024 आणि 2023 तिन्ही क्वेश्चन पेपर घ्या. कन्सेप्ट रिपीट झालेले तुम्हाला दिसतो. त्याला बेस्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग. आता रिफ्लेक्टिव्ह टीचिंग हे प्रश्न 2023 ला विचारले होते. अंडरस्टँडिंग लेवल 2024 ला, मेमरी लेवल 2025 ला. बघा, टीचिंगचा जो लेवल आहे, 3 लेवल, ते 3 लेवल्स ऑफ टीचिंग आपण म्हणतो, ही कन्सेप्ट आहे आणि तो कन्सेप्ट रिपीट झालेला आहे. म्हणून आणि इथं जास्त खोलमध्ये जाऊ नका, म्हणजे काय त्या शब्दांचा डिक्शनरी मिनिंग तुम्हाला सांगता यायला पाहिजे. असं जर तुम्ही अभ्यास केला तर सहजरित्या म्हणतो सेट एक्झाम पास होणार. त्याच्यासाठी 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर अनालिसिस करा आणि अनालिसिस करून त्याच्या सेल्फ नोट्स काढा. आणि सेल्फ नोट्स ऑलरेडी मी काढून आतापर्यंत जून 2022 पासून मी व्हिडिओ तयारी करीत आहे. तेव्हापासून माझं लेक्चर्स आहे, तो लेक्चर्स एकदा बघा आणि प्रत्येक लेक्चरचा तुम्ही नोट्स बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ते तुमचं सेल्फ नोट्स झाला. आणि माझं जो पुस्तक आहे पेपर 1 साठीचा, माझं 4 पुस्तक आहे. माझं 4 पुस्तक मधला जो पहिला पुस्तक आहे तो मराठी मीडियम मधला, डॉक्टर DGK.
हा माझं मराठी मीडियमचं पुस्तक आहे. हे मराठी मीडियम. कृपया म्हणा लागलो, कृपया ही पुस्तक तुमच्या सोबत पाहिजेच. तुम्ही इतर कुठल्याही गुरूंचा पुस्तक तुमच्याकडे असू द्या, परंतु ही एक सप्लिमेंटरी म्हणून हे पुस्तक वापर करा. आणि या पुस्तकामध्ये हे बघा, पेपर हे पुस्तक लिहित असताना माझ्या डोक्यात जेवढं काय आयडियाज आहे, मी जेव्हा वेगवेगळ्या राज्यात पेपर देऊन आल्यानंतर जे जे क्वेश्चन्स रिपीट आलेले, त्या क्वेश्चनच्या आधारे कन्सेप्ट बघितलो आणि ते कन्सेप्ट ह्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. प्रत्येक चॅप्टरमध्ये जो काही कन्सेप्ट आहे ते सिंपल मराठीमध्ये लिहिलेले आहेत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिक्स करून ते वाक्य लिहिलेले आहेत. तेवढंच तुम्ही अभ्यास करा आणि तेच रिपीट अभ्यास करा. आणि आहे जे चॅप्टर्स आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. हे आता टीचिंग अप्टिट्यूड 1 2 3 4 5 6 7 पेजेस आहे. 7 पेजेस तुम्ही परफेक्ट अभ्यास करा. परफेक्ट म्हणजे काय? त्या कन्सेप्टचा अर्थ काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, एवढं जर तुम्ही 7 पेजेस अभ्यास केला तर 10 मार्क मिळतो तुम्हाला. आणि 10 मार्क तेवढं कॉन्फिडन्स आहे ना, मी म्हणतो का 10 मार्क मिळतात, मला माहिती आहे त्याचा व्हॅल्यू काय आहे, हे मला माहिती आहे. आणि हे मराठी अंडरस्टँडिंग झाल्यानंतर याच्या आधारित एमसीक्यू क्वेश्चन्स आहे ह्या पुस्तकामध्ये. थोडक्यात एमसीक्यू 50 प्रश्न आहे ह्याच्या पुस्तकामध्ये, 50 आणि 100. आणि ह्याच्या सोबत तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असेल तर हे पुस्तक कंपल्सरी वापर करा. आणि ह्या पुस्तकासोबत, आणि हे जे पुस्तक आहे मराठी मीडियम, जर तुम्हाला तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल तर हे इंग्लिश मीडियमचे पुस्तक वापर करा. इंग्लिश मीडियम किंवा जे सायन्सचे विद्यार्थी आहात, ज्यांचा मॅथमॅटिक्स आहे, लाईफ सायन्स आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, मॅनेजमेंट आहे, किंवा जे कॉमर्स विद्यार्थी ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, त्या विद्यार्थी ही एक पुस्तक वापर करा. हे बस छोटीशी पुस्तक आहे. आणि कंपल्सरी म्हणतो, कंपल्सरी हे 2 पुस्तक तुम्ही रेफर करा. ही व्हॉल्यूम 1 आहे आणि ही व्हॉल्यूम 2 आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक घटकाच्या आधारित एमसीक्यू क्वेश्चन्स दिलेले आहेत. ही क्वेश्चन्स व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. व्यवस्थित त्याचा रिपीट क्वेश्चन्स वाचन करा. थिअरी जर वाचन व्यवस्थित केला असेल, थिअरी जर व्यवस्थित समजून घेतला असेल तर ही प्रॅक्टिससाठी आहे क्वेश्चन्स. आणि हीच क्वेश्चन्स 1001% म्हणतो, फक्त 100% नाही. तो प्रश्न पेपरला यायलाच पाहिजे. तेवढी खात्रीने ही 2 पुस्तक व्हॅल्यू 1 आणि व्हॅल्यू 2 दिलेले आहेत. कृपया ह्याचा रेफरन्स वापर करा. तुम्ही इतर गुरुजनांचा वापर करत असाल तरी चालेल, परंतु त्याच्या सोबत ही वापर करा. नसेल तर ही एवढंच अभ्यास करा. मी असा का रिपीट म्हणतो तर अनुभवाने हा वाक्य मी बोलत आहे. हे 2 पुस्तक तुमच्या सोबत पाहिजे बघा, कंपल्सरी. एकदा रिझल्ट काढा दादांनो, ताई, एकदा रिझल्ट काढ. एकदा रिझल्ट लागलं, हातात सर्टिफिकेट आलं, बघा तुमचा अटिट्यूड कसा बदलतो, बघा तुमचा व्हॅल्यू कसा बदलतो, बघा तुमचा नशीब कसा बदलतो, बघा तुमचा लाईफ कसा बदलतो, बघा तुमचा दृष्टिकोन कसा बदलतो, बघा तुमचा हायर लेवल थिंकिंग कसा बदलतो. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण तो पेपर 1 मुळेच आतापर्यंत पेपर 1 मुळे सगळ्यांना रिझल्ट मिळत आहे. हे दोन्ही पुस्तक तुम्ही वापर करा. आणि ही इंग्लिश मिडियमची थेअरी पुस्तक वापर करा. इंग्लिश मिडियमचे असेल तर, तुम्ही मराठी मिडियमचे विद्यार्थी असेल तर हे 3 पुस्तक बस. 10 पुस्तक वाचन करणं तेवढंच आहे आणि हे 3 पुस्तक तुम्ही रेफर करणं महत्वाचं आहे. सो इथं पैसा बघा, पैशाला किंमत आहे, परंतु पैसा कुठं खर्च करतो आणि कसं खर्च करतो आणि कोणत्या वेळी खर्च करतो ही शहाण्या माणसांची डिसिजन असतो. सो प्लीज हा खर्च म्हणू नका, हे इन्व्हेस्ट म्हणून तुम्ही अभ्यास करा. आणि एकदा हे रेफर कसं आहे, श्रद्धा ठेवा थोडं. जसं तुमच्या स्वामी महाराजावरती श्रद्धा असेल तर खूप लोक येऊन दर्शन घेतात. श्रद्धा महत्वाचा आहे. तुम्ही ह्या पुस्तकावर श्रद्धा ठेवा आणि बघा तुमचा रिझल्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची श्रद्धा संविधानावरती होती. संविधान तयार करत असताना की माझा देश ह्याच पद्धतीने चालेल. अणुचाचणी तयार करत असताना आणि आपला जो
रॉकेट उडवत असताना जी काही श्रद्धा होती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा, तो श्रद्धावर त्यांनी तो काम केलं. कोणत्याही गोष्ट श्रद्धेने केलं तर होत आहे, उगा म्हटलं तर नाही. सो जरी माझं बोलत असताना माझा शब्द तुम्हाला टोचत असेल, मी थोडं रागाने बोलत असलं तरी क्षमा करा. कारण फक्त धानय्या इथं नाही, तुमचा धानय्या हा फक्त धानय्या सर नाही. धानय्या सर पाठीमागं 79 सर्टिफिकेट आहे आणि 79 सर्टिफिकेट मिळण्यासाठी रात्रंदिवस कमी 2012 डिसेंबर पासून काम करणारा हा तुमचा धानय्या सर. 13 वर्ष झाले आता, 13 वर्षापासून हे मी काम करत आहे. 13 वर्ष पूर्ण झाला. 14 माझा थोडं गणित कच्चा आहे. गणित नाही, गणित येत नसताना सुद्धा मी एवढा परीक्षा, गणित येत नसताना 82-84 मार्क आहे मला पेपर 1 ला महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये. काय डोकं लावलं असेल बघा. 7 टॉपिक्स माझ्या हातात आहे हो. त्यामुळे पेपर 1 आणि ज्यांचा पेपर 1 स्ट्रॉंग आहे तो सहजरित्या, मग तुम्ही पेपर 1 कडे आणि थोडं हे सरांचे व्हिडिओ बघायचे, त्याला नंतर त्या सरांचं थोडं व्हिडिओ, परत त्यांचं प्रत्येकाचं थोडं बघत राहिलं तर नाही. प्रत्येक गुरु चांगलं सांगतात, फक्त एक मार्ग घ्या आणि त्या एका मार्गावर व्यवस्थित चालत जावा. बघा रिझल्ट कसे मिळतो. 2015च्या सेट एक्झाम मध्ये आय गॉट फर्स्ट रँक इन महाराष्ट्र सेट एक्झाम. 270 गुण मला मिळालेले. तेवढं अभिमानाने मी सांगतो. आणि माझा विषय इंग्रजी आहे आणि पेपर 1 मुळे माझा रिझल्ट मिळाला. पेपर 1 त्यामुळे तुम्ही पेपर 1 कडे लक्ष द्या आणि ही पुस्तक रेफर करा. आणि येणारा महाराष्ट्र सेटसाठी दररोज मी व्हिडिओ तयार करण्याची पूर्णपणे प्रयत्न करतो. जसं मी कर्नाटकच्या विद्यार्थ्यांसाठी मी प्रयत्न केलो तर त्यांनी माझा फायदा उचललेला आहे, हे लक्षात घ्या. आम्ही हे आमचं घरचा माणूस आहे, मी तुमचा घरचा माणूस आणि माझंच तुम्ही ऐकत नाही. काय सांगावं. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, परंतु माझं शिक्षण कानडी मीडियम झालेलं आहे आणि कन्नडमध्ये मी सांगत असताना कर्नाटकचे विद्यार्थी मला फॉलो केलेत आणि ते बरोबर लक्षात आलं की धानय्या सर काय सांगतात म्हणून, आणि लगेच ते पुस्तक घेतलेत. आणि काल झालेल्या महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये 413 विद्यार्थी आणि 2023च्या सेट एक्झाम मध्ये 175, 2024च्या कर्नाटक सेट एक्झाम मध्ये 211 आणि आता 2025च्या सेट एक्झाम मध्ये 413 विद्यार्थी पास झालेत. मग तुम्ही आपलं महाराष्ट्र सेटचं मी बघा, 2023 मध्ये 58 विद्यार्थी, 2024 मध्ये 42 विद्यार्थी, आता ह्यावेळी 33 विद्यार्थी पास झालेले. म्हणजे उलट इथं महाराष्ट्राच्या सेटचा आलेख कमी होत आहेत. असं का हो? का तर सिरियसनेस. सो प्लीज थोडं सिरियस व्हा आणि रिझल्ट नक्कीच तुम्हाला मिळतो. पेपर 1 साठी जे सांगितलेले स्ट्रॅटेजी तेवढा वापर करा आणि ही पुस्तकाची रेफर करा. आणि पुस्तकसाठी तुम्ही ह्या नंबरला आमच्या मॅडमना फोन करा, तुम्हाला आम्ही पोस्टाने पाठवून देतो. पाहिजे असेल तर, नसेल तर व्हिडिओ बघा व्यवस्थित. व्हिडिओमध्ये सांगितलेले पॉइंट्स नोटबुक मध्ये लिहा, त्याप्रमाणे अभ्यास करा. केलं तर होत आहे, आधी केलं पाहिजे. केलं तर होत आहे रे, आधी केलं पाहिजे. कृपया तुम्ही करा आणि रिझल्ट मिळवा. नमस्कार, धन्यवाद.